कुंभ राशी पेढे वाटण्यासाठी तयार राहा. खूप मोठी गुड न्यूज मिळणार. कुंभ राशींच्या लोकांसाठी सध्या सुरू असलेला हा काळ केवळ साधा बदल नाही, तर आयुष्याला नव्या वळणावर नेणारा एक अत्यंत निर्णायक टप्पा आहे. ग्रहांची स्थिती, विशेषतः गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या जीवनात एकाच वेळी दोन विरोधी पण महत्त्वाच्या घटना घडवणार आहेत. एका बाजूला तुम्हाला एक अशी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे, जी तुमच्या स्वप्नांना नवी दिशा देईल. तर दुसऱ्या बाजूलाही अत्यंत जवळचा आणि मनाजवळ तुमच्यापासून दूर जाऊ शकतं. हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की जीवनात प्रत्येक गोष्ट कायमची नसते. पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडणे अतिशय भावनिक, संवेदनशील आणि इतरांवर मनापासून प्रेम करणारे असतात. त्यामुळे कोणतंही नातं त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असतो. पण याच वेळी नशीब तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि सकारात्मक घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी एक प्रकारे टेस्ट आहे. तुम्ही भावनांमध्ये अडकून राहणार. नंबर 1 आहे अचानक येणारी, या काळात येणारी आनंदाची बातमी नसून तुमच्या आयुष्याला संपूर्ण ट्रॅक बदलणारी ठरू शकते. अनेक दिवसापासून अडलेले कामाचा पूर्ण भार पूर्ण होणे, जिथे नकार मिळाला होता तिथे अचानक होकार येणे, एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून मदत मिळते अशी परिस्थिती तयार होऊ शकते. कुंभ राशींच्या लोकांना परदेशात जाण्याची नवीन संधी, नोकरी किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. विशेष म्हणजे ही संधी तुम्हाला अपेक्षित नसताना मिळेल. त्यामुळे सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे झेप घेण्याची. नात्यांमध्ये मोठा बदल. या नात्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला ते आता तुमच्यासाठी त्रासदायक ठरतील. समोरच्या व्यक्तीशी बदललेलं वागणूक, त्यामुळे तुम्हाला जाणवेल की आता हे नातं प्रेमसंबंध, मैत्री किंवा अगदी जवळच्या नात्यातही असू शकते. तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर तो समोरून तितकंच ऊर्जा मिळत नसेल, तर हे स्पष्ट संकेत आहेत की आता स्वतःचा विचार करण्याची वेळ आली आहे. तुम्ही किती मजबूत आहात हा संघर्ष तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी तयार करणार आहे. हा प्रचार आहे. नवीन सुरुवातीची संधी सापडल्यावर, ही संधी संपल्यावर एक पोकळ निर्माण होते, पण हीच पोकळी तुमच्या आयुष्यात नवीन आणि सकारात्मक गोष्टी घेऊन येण्यासाठी जागा करत आहे. असे तुम्हाला नवीन लोक भेटतील जे तुमचं खरं मूल्य ओळखतील. कुंभ राशींच्या लोकांना नवीन प्रेमसंबंध सुरू करण्याची शक्यता आहे, पण यावेळी तुम्ही अधिक समजूतदार आणि सावध असाल. करिअरमध्येही नवीन दिशा मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट्स, नवीन पार्टनरशिप, पूर्णपणे नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी देखील मिळू शकते. ही सुरुवात तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येईल. आर्थिक आणि करिअरमध्ये प्रगती. या काळात ग्रहस्थिती तुमच्या आर्थिक बाजूला मजबूत बनवण्याकडे झुकलेली आहे. अचानक पैसे मिळणे, अडकलेले पैसे परत मिळणे किंवा एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होणे अशा गोष्टी घडू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी पगारवाढ किंवा बढती, नवीन जबाबदारी मिळणे शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठे बिल, नवीन प्लॅन किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही घेतलेले पूर्वीचे निर्णय आता फळ देऊ लागतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आणखीन मोठे निर्णय घेण्यास तयार व्हाल. या काळात कुटुंबाचा आधार. या कठीण काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी सर्वात मोठं बळ ठरणार आहे. ज्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटत असाल, त्यावेळी कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला समजून घेईल आणि योग्य मार्गदर्शन करतील. आई वडील, बहीण भाऊ आणि अगदी जवळचे नातेवाईक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. काही वेळा तुम्हाला वाटेल की कोणी समजत नाही, पण कुटुंबाशी मनमोकळेपणाने बोलल्यावर तुम्हाला जाणवेल की तेच तुमचं खरं आधारस्तंभ आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे तुम्ही चुकीचा निर्णय टाळू शकाल आणि योग्य दिशेने पुढे जाऊ शकाल. मानसिक आणि आध्यात्मिक बदल. या काळात तुमच्या आतून मोठा बदल घडणार आहे. आधीच्या गोष्टी मी तुम्हाला खूप त्रास देत होती ते आता तुम्ही पूर्णपणे शांतपणे स्वीकारायला शिकाल. तुमचे विचार करण्याची पद्धत बदलू लागेल आणि तुम्ही अधिक परिपक्व बनाल. आध्यात्मिक गोष्टीकडे तुमचा कल वाढू शकतो. काही कुंभ राशींचे लोक स्वतःला शोधण्यासाठी एकांतात वेळ घालवतील. हा काळ तुम्हाला फक्त बाहेरून नाही तर अजूनही आतून मजबूत बनवणार आहे. स्वतःसाठी वेळ देण्याची गरज. तुमच्या आवडीच्या गोष्टी करत असेल, जसे की वाचन, संगीत ऐकणं, फिरायला जाणं किंवा नवीन काहीतरी शिकणं. तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची किंमत ओळखणं हा या काळातील सर्वात महत्त्वाचा धडा असेल. सावध राहण्याची गरज. या काळात प्रत्येक गोष्टींकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. नवीन ओळखी, नवीन ऑफर्स किंवा आचरण्यात आलेल्या संधी यामुळे काही वेळा फसवणूक असू शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका.
प्रत्येक गोष्ट तपासून पहा आणि विश्वास ठेवताना विचार करा. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमचं मन आणि बुद्धी दोन्ही संतुलित ठेवणे आवश्यक आहे. सावधगिरी बाळगल्यास तुम्ही मोठ्या समस्यांपासून वाचू शकता. आजारी परिस्थिती थोडी कठीण वाटली असली तरी भविष्यात याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. तुम्ही घेतलेले निर्णय, केलेले बदल आणि सहन केलेल्या वेदना यामुळे तुम्ही अधिक मजबूत आणि आत्मविश्वासू बनाल. पुढील काळात तुम्हाला स्थिरता, आनंदाने यश मिळेल. तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि चांगल्या दिशेने आयुष्य आता पुढे जाईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला ध्येयाने सामोरे जा, कारण तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे, जिथे आनंद आणि वेदना दोन्ही एकाच वेळी अनुभवली मिळणार आहे. एका बाजूला येणारी मोठी गुड न्यूज आता तुमच्या आयुष्यात नवीन आशा, आत्मविश्वास, नवीन ऊर्जा निर्माण करेल, तर दुसऱ्या बाजूला एका जवळच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय तुम्हाला आतून घेण्यात येईल आणि हा निर्णय तुम्हाला हादरवेल. पण लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं ते काहीतरी शिकण्यासाठीच आणि पुढे नेण्यासाठी. तुमच्या आयुष्यात आनंदासाठी घेतलेला निर्णय, जी नवीन संधी तुमच्यासमोर येत आहे, ते तुमच्या मेहनतीचं आणि संयमाचं फळ आहे. हा काळ तुम्हाला आतून बदलून टाकणार आहे. तुम्ही अधिक मजबूत, समजूतदार आणि स्वतःची किंमत ओळखणारा बदल. भविष्यात तुम्हाला ज्या उंचीवर पोहोचायचं असतं त्यासाठी हा सगळा प्रवास आवश्यक आहे. त्यामुळे भूतकाळाला शांतपणे निरोप द्या आणि नव्या सुरुवातीचे स्वागत करा, कारण तुमच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने एक सुंदर आणि उज्ज्वल अध्याय सुरू होणार आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.